येणाऱ्या 1 एप्रिलला माननीय पी.डी. उंदीर साहेबांचा वाढदिवस आहे. 1 तारखेला त्यांची 75वी साजरी करायची आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्त माननीय पी.डी. उंदीर साहेबांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. पी.डी. साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हटले, माननीय पी.एन. पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी गेले 60 वर्ष पी.एन. साहेबांचं नेतृत्व स्वीकारून व काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळलेली आहे. पी.डी. साहेबांच्या बाबतीत आठवणी सांगायच्या म्हणले तर ग्रामपंचायत सरपंच पदापासून ते गोकुळच्या संचालक पदापर्यंत त्यांची कारकीर्द. ग्रामपंचायतचे राष्ट्रवाडी गावचे सरपंच, भोगवती कारखान्याचे संचालक, व्हाईस चेअरमन, गोकुळचे संचालक अशी त्यांची राजकीय कारकीर्द. राधानगरी तालुक्यात पक्षाचं कोणतंही पद नसताना त्यांच्याकडं त्यांनी राधानगरी तालुक्यातला काँग्रेस कसा जगवला ते मी माझ्या हयातीत बघितलेलं आहे. कारण त्यांची कारकीर्द म्हणजे पी.डी. साहेबांची राजकीय एक इतिहास घडवणारी आहे. पी.एन. साहेबांच्या नेतृत्वाखाली नेतृत्व करत असताना त्यांनी मला सरपंच करण्यासाठी, एवढे गावचा सरपंच करण्यासाठी मला मदत केली. नंतर पंचायत समितीचे सदस्य करून नंतर मला उपसभापती करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अशा ह्या नेतृत्वाला माझा सलाम असेल. तसेच एखाद्या कार्यकर्त्याला एकदा शब्द दिला की बाबा तो शब्द कसा तडेच न्यायचा हे पी.डी. साहेबांनी मला दाखवून दिलेलं आहे. एखाद्या निवडणुकीची जबाबदारी स्वीकारली की ती कशी पार पाडावी हे आमचे दिवंगत नेते पी.एन. पाटील साहेब, आमचे आत्ता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री बंटी पाटील साहेब या दोघांनी सुद्धा पाहिले आणि असा त्यांचा विश्वास या दोन नेत्यांचा होता, ना भूतो ना भविष्य. हे सगळं करत असताना मला 3 महिने आधी की बाबा उत्तम तुझं पंचायत समितीला तिकीट जाहीर 11 जण आम्ही इच्छुक होतो पंचायत समिती राष्ट्रवादी बुद्रुकसाठी. त्यात माझं नाव पी.डी. साहेबांनीच फायनल केलं. उपसभापती करायला पी.डी. साहेबच आहेत आणि आमचे बंधू विश्वनाथ पाटील यांना संचालक करण्यासाठी, कारखान्याच्या व्हाईस चेअरमन करण्यासाठी पी.डी. साहेबांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या नेत्याला सर्व येवडेकरांच्याकडून व आमच्या व्हरे कुटुंबियांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.